हे बरं आहे, स्वतः वर्दी घालून समोरच्याला अक्कल शिकवायची. पण आपण किती बेशिस्त आहोत, आपल्या आजूबाजूची माणसं किती चुकताय याच्याकडे लक्षच नाही. यांना शिकवता शिकवता आमचा जीव जायचा. आणि बिंदू, तुला माहितीये का, या अशा सिच्युएशन मध्ये हीच माणसं सारखे कशी काय येतात? म्हणजे बघ, आता सुद्धा मला असं वाटतं की आपली ही मोठी गाडी बघून मुद्दामून यांनी गाडी अशी इथे थांबवली असणार. म्हणजे काय, यांना ठोकलंय असं दाखवून यांच्याकडून पैसा उकळता यावा, संधीचा फायदा घेता यावा आणि यांना ब्लॅकमेल करता यावं. अहो मॅडम, काही काय बोलताय हो? बाईकवाला आला. Did I say something to you? Am I talking to you? येस, टेल मी मॅम. हे बघा, आमची काही चूक नाहीये. तरी तुम्हाला पटत नसेल ना, तर आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊया आणि इथे जे दुकान आहेत ना त्यांची सीसीटीव्ही फुटेज आपण बघूया आणि मग बोलू. बिंदू, कोण आहे ही मुलगी? मी बोलतेय का हिच्याशी? कळत नाही का यांना? इम्तियाज भाई, राहू दे, चला तुम्ही गाडी काढा आणि यांची गाडी बाजूला करायला सांगा. या उन्हामध्ये ना मला सनस्ट्रोक व्हायचा, इरिटेशन व्हायचं. कारण ही माणसं संधीचा फायदा घेऊन असंच वागणार. मॅडम, का तुम्ही बोलताय? सांगितलं ना आमची काही चूक नाहीये. कोणाची चूक आहे? आमच्या ड्रायव्हरची चूक आहे का? या एवढ्याशा रस्त्यातनं इतक्या वेगाने अशी गाडी आडवी घालायची आणि तरी चूक आमच्या ड्रायव्हरचीच. आमची चूक नसताना सुद्धा आम्ही गप्प बसायचं का? तर आम्ही श्रीमंत आहोत म्हणून. आमच्या मुलीच्या लग्नामध्ये येऊन चोऱ्या माऱ्या करायचा, पोलिसांना बोलवायचं आणि तरी सुद्धा आम्ही काही बोलायला गेलो तर स्वतःचं विक्टिम कार्ड करायचं. आम्ही गप्प बसायचं. हॉस्पिटलमध्ये येऊन सुद्धा पेरेंटिंगचे धडे आम्हाला द्यायचे आणि आम्ही काही बोलायला गेलो तर कसं सिंपती कार्ड काढून आम्हाला गप्प बसवायचं का? तर आम्ही गरीब आहोत, साधी माणसं आहोत. कुठे काही बोलायला गेलो तर सतत आपल्या गरिबीचं ग्लोरिफिकेशन करायचं आणि श्रीमंतांना वाईट आणि घाणेरडी माणसं ठरवून टाकायचं. आणि यांना स्वतःला स्वाभिमानी माणसं म्हणून घ्यायचं असतं. मग ही स्वाभिमानी माणसं अशा सिच्युएशन मध्ये सतत येतात कशी? तेजस्विनीताई, एवढं बोलायची काही गरज नाहीये. आता एवढं काही झालं नाही. जे झालं ते चुकून झालं. कळत नाहीये का यांना? मी यांच्याशी बोलतच नाहीये. रादर यांच्याशी बोलून मला स्वतःला डाऊनग्रेड करूनच घ्यायचं नाही. सो इम्तियाज भाई, एक काम करना, गाडी को कुछ हुआ की नाही देखना. हां, आणि हां, यांच्या गाडीला काही लागलं असेल तर बघा, काय ते पैसे देऊन टाका आणि निघा इथून. यांच्याशी बोलून मला वेळ वाया घालवाय काय ना. सकाळी आपण जे गाणं ऐकतो ना तेच आपल्या डोक्यात बसतं. तर मग सकाळी सकाळी रडगाणं नको.